आढावा देणारी माणसं रवी आपटेकर सरपंच व विश्वास वारे यांनी जे मला जीव देण्यासाठी वाढावा दिला ह्या गोष्टीला, कमी पत्रे देऊनसुद्धा मला घर तोडण्याची नोटीस दिली. ह्या टेन्शनमुळं मी अलिबागला येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत होतो. ते ह्याला जबाबदार हे दोघं असतील आणि खालापूर पोलीस स्टेशननी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा ही माझी मागणी पहिली असेल. आणि जर गुन्हा दाखल केला नाही तर मी खालापूर पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहन केल्याशिवाय बाहेर निघू शकत नाही. हा मला न्याय मिळाला पाहिजे, हा माझा हक्क आहे. खालापूर तालुक्यातील तुपगाव बौद्धवाडा येथील घर, अंगण वहिवाट आणि रस्ता वाद प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून स्थानिक रहिवासी किशोर किसन मोरे यांनी दिलेल्या गंभीर जबाबानंतर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. किशोर मोरे यांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी जबाबात ग्रामपंचायतकडून वारंवार घर तोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा तसेच जातीय छळ होत असल्याचा आरोप केला आहे. या सततच्या तणावामुळे आपण आत्महत्येचा विचार केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. सदर प्रकरणात 14 एप्रिल रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला. खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांची समजूत काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि डीवायएसपी विशाल नेहुल यांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच पंचायत समिती प्रशासनाशी चर्चा करून प्रकरणाचा तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान या वादात खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने आता सर्वांचे लक्ष त्यांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. संबंधित पक्षांना एकत्र बोलावून बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणामुळे तुपगाव परिसरात मोठी चर्चा सुरू असून पोलीस आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर लवकरच योग्य तो न्याय निर्णय होईल अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. कलेक्टर ऑफिसला जो अर्ज दिला होता 14 एप्रिल 2026 आत्मदहनाचा, त्यासाठी मी इथे सकाळी उपस्थित राहिलेलो आहे. आणि मला जे न्याय पाहिजे त्या न्याय मिळवण्यासाठी मी इथं सकाळी हजर राहिलेले आहे. ह्या न्याय मिळवण्यासाठी मी गेले 8 वर्ष प्रयत्न करत आहे. तर त्या 8 वर्षामध्ये मला एकदाही न्याय मिळाला नाही आहे. आणि आता तर हद्दच पूर्ण पार झालेली आहे. मी एक 10 तारखेला सकाळी 10 वाजता आत्मदहनचं पत्र तुपगाव पंचायतमध्ये भाऊसाहेब यांच्या हाताशी दिलं, ऑफिसमध्ये दिलेलं आहे. परंतु त्या भाऊसाहेबांनी व सरपंचांनी तो पत्र, आत्मदहनचं पत्र वाचल्यानंतर मला एक 2.5 ते 3 वाजता घर तोडण्याची नोटीस दिली. तर मला हेच कळालं नाही की मी माझा जीव देतो अशी बातमी त्यांच्या हातात दिली आणि त्याही मला असं उत्तर दिलं की तुझं जीव गेलं तरी चालेल पण तुझं घर तोडणार. नक्की मला हे कळत नाही का तेही मला जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाय का मला एक इशारा दिलाय का तू बिनधास्त जीव देऊ शकतो. आणि त्या त्रासाला वैतागून मी कालपासून अलिबाग येथे हजर राहून मी आत्मदहन करण्यासाठी अलिबागला आलो होतो. परंतु खालापूर तालुक्याचे PI साहेब सचिन पवार साहेब हेही मला सकाळी कॉन्टॅक्ट केला व त्यांचे 4 पोलीस निरीक्षक इथं पाठवलेले आहेत का मला फोन करून मला समजवण्यात आलंय का तुमचं काय असेल ते निवारण करू, आपण काय असेल ती कारवाई करू, तुम्ही तशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलू नये म्हणून माझ्या प्रोटेक्शनसाठी 4 पोलीस हवालदार इकडे पाठवलेले आहेत आणि ते मला इथून सुखरूप खालापूरमध्ये घेऊन जात आहेत. आणि ह्या बातमीची अशी हे का मला खालापूरला न्याय भेटणार आहे म्हणून मी 2014ला जे कलेक्टर ऑफिसला जे आत्मदहनचं पत्र दिलेलं आहे ते इथं थांबून खालापूरला जो मीटिंग होऊन मला तिथं योग्य तो न्याय देणार आहे. आणि जर तो योग्य तो न्याय मिळाला नाही तर मी माझं पुन्हा आत्मदहनचं हे कलेक्टर ऑफिसला पत्र देऊन मी येत्या 2-4 दिवसामध्ये मला न्याय नाही मिळाला तर मी परत तो प्रयत्न करणार. सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, खालापूर.